या देशामध्ये दरोडेखोर, भ्रष्टाचारी, लाचखोर, बलात्कारी हे मोकाट फिरतायत आणि जो जनतेसाठी रस्त्यावर येतो, जो जनतेसाठी आंदोलन करतो, त्याला हातकड्या घालून अटक केली जाते। या महाराष्ट्रामध्ये मंगेश साबळे सरपंच यांनी आंदोलन केलं कलेक्टर ऑफिसमध्ये आणि ते आंदोलन त्याच्या शाळेमध्ये, त्याच्या गावच्या शाळेमध्ये ज्या शिक्षकांना 4 शिक्षकांना BLO या पदावर BLO ही जबाबदारी दिली हे निवडणूक आयोगाने, असं कलेक्टरनी आणि त्याच्यावरती प्रश्न विचारला, त्याच्यावरती आंदोलन केलं, तर यांनी त्याला प्रश्नाचं उत्तर तर दिलंच नाही। मंगेश साबळेंना प्रश्नाचं उत्तर तर दिलंच नाही, पण त्यांना अटक केली आणि अटकही अशी केली की त्यांना हातकडी घातली, चराटाने बांधून, त्या व्हिडिओमध्ये बघा, चराटाने बांधून पोलीस स्टेशनमध्ये नेलं। एवढंच नाही तर त्यांना 2 दिवसाची कोठडी सुद्धा, पोलीस कोठडी सुद्धा 2 दिवसाची त्यांना दिली न्यायालयाने। म्हणजे या देशामध्ये काय चालू आहे, या महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे? अहो, जो रस्त्यावरती सामान्य माणसासाठी न्याय मागतो, त्या माणसाला, त्या व्यक्तीला तुम्ही अटक करताय आणि या महाराष्ट्रामध्ये बलात्कारी मोकाट फिरतोय, भ्रष्टाचारी मोकाट फिरतोय, भ्रष्टाचारांना राजकीय वलय आहे, भ्रष्टाचारांना राजकीय आधार आहे, राजकीय पाठबळ भ्रष्टाचारांना मिळतं। पण या महाराष्ट्रामध्ये जो सामान्यासाठी रस्त्यावरती उतरतो त्याच्यावरती गुन्हे दाखल होतात, त्याला तात्काळ त्याच्यावरती ऍक्शन घेतल्या जाते। या देशातलं पोलीस प्रशासन सुद्धा या महाराष्ट्रातल्या, या देशातल्या नेत्यांच्या दबावाखाली चालते। ते सुद्धा या नेत्यांच्या दबावाखाली काम करतायत। अरे आहे कसे म्हणावे देशात लोकशाही, खुर्चीमध्ये बसले खुन्यांचे शिपाई, निष्पाप लोकांना हे घालतात गोळ्या आणि सरकार चोरट्यांचे करतात राजेशाही। ही परिस्थिती या देशातली आहे आणि सामान्य जनतेचा आवाज दाबण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये होतंय। इंग्रजाच्या काळात जशी दडपशाही होती, तशी दडपशाही आज लोकशाहीच्या काळामध्ये आहे, लोकशाही आहे महाराष्ट्रामध्ये। इथं आम्हाला न्याय मागण्याचा अधिकार आहे, पण तरीही आमच्यावरती दडपशाही केली जाते। कुठे जो व्यक्ती सामान्य माणसासाठी उभा राहतो, सामान्य माणसासाठी आंदोलन करतो, त्याला न्याय तर मिळत नाही, पण त्याला हातकड्या घालून अटक केल्या जाते। हा अन्याय सामान्य जनतेवरती आहे। सामान्य जनतेसाठी न्याय मागणाऱ्या मंगेश साबळेवरती अशा पद्धतीने अटक जर होत असेल तर हे या देशासाठी चांगली गोष्ट नाही। जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद।